आता ऑटो पायलट टाकलेली आहे गाडी, एकदम स्मूथली चालू आहे. गाईज बघू शकतात तुम्ही. चंद्रबाई काय ब्लॉग बनवतोय, टाकी तर नाही ना काय. टाकी नाही ना काही टाकतो ना बाबा. 2-3 महिन्यानंतर नाही ना येऊ लगेच येईलला 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर टाकू ना. ताप 2 वर्षानंतर आपल्या त्रिमुकेश्वरला नेतं. मग ब्लॉग 2 वर्ष नाही 2000 वर्ष 2000 वर्ष लागले याला. त्या गाडी आपल्याला ती गाडी घेऊनच जाणार होतो आपण, पण ब्रेक लागत नाही. हीच आपली जेट ब्लॅक काही कुठे घेऊन जाऊ शकत नाही आपण, म्हणून ही गाडी घेऊन चाललोय. पूर्ण टाक 50 लिटर टाकलाय आता आम्ही. 54 का भाई, 64 का. अरे हा पहिले पण होता ना. क्रेटा घ्यायला सांग सगळ्या ना. क्रेटा घ्या सगळी. एव्हरेज किती देते बघू आता. 64 लिटर डिझेल मध्ये घेतली ना बोलता चना वेळ नको सकाळी फायनली चाललो आम्ही नाशिकला. 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर नाही, 2000 वर्षांनंतर आम्ही चालू आहे नाशिकला. चेतनवाले बोलतो कुठून जायचं बघून दे. सगळा चेतनवालीच्या हातात आहे, कारण आपण कर्नाटका गेलो जाऊ पण चेतनवालीच्या हातात होतं सर्व. जंगलातून घेऊन गेला होता आपल्याला. जंगलामध्ये दिसत ना भाई, कोल्हापूरला दिसलं होतं लास्ट टाइम. मी नाही दिसत रे. योग्य हर्षी नाही दिसत. हर्षी दिसतो ना. आय बी बोल काय तर तुला काय म्हणणे. आपण चाललोय, सबस्क्राईब करा आला जरा. आपण चाललोय त्याचं काय म्हणजे. आपण चाललोय फायनली 2000 वर्ष. ट्रिप झाली. बाबाचा बोलावा आलेला आहे आम्हाला, ते पण माझ्या बर्थडेच्या दिवशी. आज माझा बर्थडे आहे 20 डिसेंबर. आणि फक्त हा ब्लॉग थोडा लेट जाणार आहे, कारण का अजून माझे पेंडिंग 3-4 ब्लॉग आहेत. आता चाललोय तिकडून बघतोय काका यांचा. काय बघतो कायची पार्टी पाहिजे तुला. या ब्लॉगला थोडासा पुढे जाणार. 3 ब्लॉग आपले पेंडिंगला आहे, त्याच्यानंतर हा ब्लॉग पडणार आहे. 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर बरोबर नाही, 2 वर्षानंतर हा घेऊन चालले आम्हाला. आपण 3 वर्षानंतर हा ब्लॉग टाकू. कसं वाटतं आरशा, बरोबर आहे ना तुझा. बरोबर आहे. पण तुला कसं वाटतं आता. कालपर्यंत पण कन्फर्म नव्हती ट्रिप, आज जाऊन कन्फर्म झाली. 10 वाजता ट्रिप कन्फर्म झाले गाईज. आज जर मला कॅन्सल करणारा फक्त एकच व्यक्ती आहे, तो निखिल वाहिले. सकाळी पण कॅन्सल झालीच ते आज. का रे बाबा, सकाळी का कॅन्सल झाले असते. काय मूड नसता तर आपला याचा मूडचा हिसाब आहे ना. आशीर्वादाने आम्ही घेतलेले क्रेटा आणि आता निघलो आम्ही त्र्यंबकेश्वरला. ते पण चेतनवालीला घेऊन. आता असती कोण बाहेरचं व्ह्यू दाखवेल, कारण का इथं आपल्याकडे स्टँड नाही आतमधले व्ह्यू दाखवले यांचं. हा ना यार, तुला काय आठवते ते घेऊन ठेवायला लागवत आपण इथे लावून पहिलेच. चेतन वाहिली जे तर मेन्शन इथे सरांनी स्टोरी टाकले. आता काय रे विश्वास होतो का तुम्हाला आपण चाललोय अजून. कारण 2 वर्ष लगातार कॅन्सल करणारा माणूस. फिरू का स्वप्न वाटतं का तुला अजून. स्वप्न वाटतं करा. कोणतरी मारायला पाहिजे लगेच फिरू गाडी. आजूबाजूचं स्वप्न वाटतं, कारण की मी 2 वर्ष लगातार प्लॅन कॅन्सल केलेला आहे. कधी यो होतो कधी ते होतो. पहिले कुठला पण रिझन द्यायचा भाई, कुठला पण रिझन नाही रे. आज यो झाला, अरे आज ते झाला नको, पण आज चाललोय फायनली. ते पण 2 ज्योतिर्लिंग पूर्ण करावं लागतो. आज 1 ज्योतिर्लिंग आपली 8वी, उद्या आपले 9वी ज्योतिर्लिंग पूर्ण होईल. आणि ट्रॅफिकची सुरुवात झालेली आहे आता. कोणता रस्ता आहे बरं. 2 किलोमीटर पोहोचणार आपण. नाशिकमध्ये पोहोचलो पण भाई. 7 वाजता निघलो, 8-8:30 लगेच पाहिजे असेल तर डीएम करा. चेतन भाई जवळ भेटेल. बॅम्बू कॉप्टर पण आहे आमच्याकडे. आता ऑटो पायलट टाकलेली आहे गाडी, एकदम स्मूथली चालू आहे. बघू शकता बघा, ऑटो पायलट चालू केले. ही सेटिंग फक्त चेतन वाहिनीने करून दिलेली आहे आमच्या गाडीत. फक्त तोच करू शकतो. टेस्ला मध्ये ना आम्ही क्रेटा मध्ये टाकले फक्त चेतन वाहिनीच्या मुले. हा फक्त चेतन वाहिनीच करू शकतो. कोणा पाहिजे असेल तर डीएम करा भाई, कमेंट्स करा भाई.
हा डीएम करा, नंबर टाका, नंबर देतो चेतन वाहिलीची, नंतर आयडी देतो इथे पुढे बाजूला चेतन वाहिली. बघा आता बघा आता बघू शकतात भाई, आम्ही हात लावतच नाही. टर्न आपने आप मारला पुढे दाखवा. बघा हे टन, बघा हे टन आपण मारतो. घरचे ब्लॉग बघले जाम मारतील पण. नाही रे भाई, ऑटो पायलट खरोखर आहे, मला मस्त वाटतं खरोखर आहे. काय रे चेतनाला आहे ना? माहित नाही, तुम्हीच लावले ना भाई. भरोसा ना तुझ्यावरती? त्याला स्वतःचा स्किल्सवर भरोसा नाही. काय ना बोलू शकत आपण. समोरचं व्ह्यू भारी चाललंय. ते दुकानाची पण आयडी इथं देतो शॉपला, विजिट करा तुम्ही. मला काय एक्सेसरीज टाकायचं असेल ते पण होतील. ऑटो पायलट पण इन्स्टॉल करायचं असेल तर ऑटो पायलट करायचं असेल ते पण होईल. घरोबर येतील म्हणजे ऑटो पायलट ऑटो पायलट पाहिजे. ऑटो पायलट इन्स्टॉल करतो ना, तो माणूस बाहेर गेले तुम्ही हे करून जावा, नंतर कॉल करतो तुम्हाला, त्याला दुसरं काही विकून टाक. वॅगनरला पण ऑटो पायलट नावून देतो आम्ही. त्याला ऑटो पायलट केलं. डिक्की का उघडली यांनी? चेतनवाले डिक्की का उघडली ते बघूया. भाई चष्मा पण घेतोय, फोटो व्हिडिओ करायला भाईचा चष्मा दाखतो आजकाल. पण तू फोटो का काढतो? असतं आजकाल जास्त फोटो काढतो तू. काय करतो? इथं थांबला आहे, थोडा फोटो वगैरे काढतो. या निखिल वाहिले मुलं थांबलं, निखिल वाहिलेला फोटो काढायचे. लवकर आणले. काय करतात चेतन वाले? एक दिवसाची ट्रिप आहे. आई शपथ, त्यागा बघा किती आहे. फक्त एक दिवसाची ट्रिप आहे. विचार करा, 5-6 दिवसाच्या असेल किती काय घेऊन गेला असते. ते एकच दिवसाची ट्रिप आहे तरी एवढं काय आणलं. आता इथे नाश्ता करायला थांबलेला आहे हॉटेलवर. या ना मधीनच भूक लागली आहे. काय रे चालू? चेतन वाहिले पूर्व बसले, चेतन मध्ये मनात बसायचं आहे. आता मीच गाडी चालवतो. खायला जर पहिले चेतन वाहिले भूक लागली का तुला? इथं होते ना ऑप्शन तुला, कांदा बाबा मिसाल. हरचे एक नुसतं मस्ती करत. नाही दिसेल तुला. काय बघायचं आता? पुढे ये ना. हे काय भाई सांभाळून चालवा का? पुढे ये ना. कमी चालूत नाही का म्हणून? हा? दादा गाडी चालवतो आता. आपला अर्धा लक्ष लावा काहीच. हनुमान चालीसा गाडी लावतो. ज्ञान गुण पहिला गेअर कसा टाकायचा? हा? नॉर्मल ना पहिला गेअर? नॉर्मल सुद्धा. ओके. टाकशी रिवर्स. मागून गाडी येतो का बघून दे पहिले. विश्वास नाही का तुम्हाला? पहिले नाही तर घेतील तुला. नाही नाही बघतो ना. आता चेतन आले बसले बाजूला. आता हनुमान चालीसा लावू. जय हनुमान ज्ञान गुण. दुसरा गेअर पण टाकूया आपण. चेतन वाले शिकवतो. कोणाला शिकायचं असेल तर चेतन मास्टर आहे. शिलबेटने लावला, आवाज येतो. चेतन लाव ना बाबा. समोरून गाडी येते, जाऊ दे. मी आता मोबाईल ठेवतो. गाईज आता निखिल वाहिलेनी ब्लॉगर जॉईन केलेले तुम्ही बघू शकता. आता आजी वाहिलं तिथे गाडी चालवायला. आम्हाला खूप भीती वाटतो गाईज आता. हे होतं आम्हाला खूप घाबरलोय आम्ही आता. चेतन वाहिले तिथे एकदम तर झोपूनच गेला. तर झोपेत गेलेलं चांगलं असतं बोलतो. काय गाईज या लोकांना रस्ते नाही माहिती. रस्ते नाही माहिती. चेतनने आम्हाला फिरवा केला तिकडे. फिरून आलो आम्ही इथे. हा कॅमेरा मध्ये बघतो. आम्ही लक्ष आमचा एकदम याच्यात होता, मोबाईल मध्ये नव्हता बरोबर. म्हणजे आणि चेतन वालेने मॅपनीतला सांगितलं आम्हाला. चेतन वालेने नेला आम्हाला फिरायला दुसरीकडेच कुठेतरी. बोलतो रस्ते बघायला घेतो आता पोरांना ओरसेल. मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहे आपल्या 8व्या ज्योतिर्लिंगवर. थोड्या वेळात आपल्या 8वी ज्योतिर्लिंग पूर्ण होणार. समोर तो हो ना निखिल भाई कपडा घेतो. बटन खोलू का? बटन खोल. आलोय आपण आता. ओरिजिनल रुद्राक्ष पेड का आप चॉईस करो मैं क्लीन करतो. आता आतमध्ये आलो आहे आणि गर्दी बघा आहे. हे किती वाजले बघ? वाजलेत किती दाखव? टाइम दाखव पहिले. 12:18 झाल्यात. दर्शनाला किती टाइम लागतो ते सांगू आम्ही. अरे एवढी गर्दी आहे आणि हे चालू केली पबजी. कारण का 4 तास आहे ना पबजी खेळायचं आहे. चेतनाने लाव ना तू. खूप गर्दी आहे गाईस. खूप गर्दी आहे. आम्हाला 4-5 तास आरामात जातील. कारण का तिकडून फिरून जायचं आम्हाला इथे यायचं आहे. कसं वाटतं भाई? कॅमेरा चालू केला कसं वाटतं भाई? एवढं अजून एक टप्पा पार आहे. अजून किती टप्पे? आता तिसरा टप्पा चालू आहे. अजून तिसरा टप्पा पार करायचे. त्यानंतर अजून 4 टप्पे आहेत. म्हणजे टोटल 7. 1 घंटा गेला ना आपला. अजून 4 तास लागतील. 5 वाजतील. बड्डेच्या दिवशी आलो आहे त्र्यंबकेश्वरला आणि एवढा वेळ थांबतोय. इकडे बघा ना गर्दी किती आहे.
VIP ऑप्शन होता पण आम्ही घेतला नाही, कारण की भाई एवढ्या गर्दीमध्ये दर्शन घेणं तो मेन दर्शन असतो, ते पण बड्डेच्या दिवशी. बाबाच्या दर्शनासाठी मेहनत नाही केली तर फायदा काय. तुम्हाला यायचं असेल तर विकेटला अजिबात येऊ नका. हा ना, हा शनिवार आहे ना म्हणून जास्ती करते. किती टाइम झाला रे बघ? 2 तास झाले आम्हाला आता सध्या, तर अजून 2-3 तास आरामात लागते. भाई 4 तास लागले, 4 तास. फोटो काढतात ते आता, हे भरपूर फोटो काढतात. बाबा चला ना, हे बाई किती फोटो काढतो बघा, अजून फोटो चालू आहे. आणि आपली officially 8वी ज्योतिर्लिंग पूर्ण झालेली आहे. फक्त ते इकडं काम चालू आहे म्हणून ते बांबू बिंबू चालू लावलेत, ते वरती कलरचं काम चालू आहे. चला आता बाहेर चाललं. कारण का आता पुढच्या वर्षी कुंभमेळा चालू होणार आहे 2026ला, त्यासाठी एवढी तयारी चालू आहे. आणि आज शनिवार आहे म्हणून पब्लिक भरपूर आहे. उद्या त्याचे जास्ती असणार आहे. गॅटो घेतलेत. ए निखिल, तुझ्या हे सगळ्या लाडूच्या जॅकेट मध्ये ठेव ना. ओल्ला बघ 5 पॅकेट ते पण नाही समजत. बरं झालं आपण सकाळीच केली. लाईन बघा, आपण तिकडून स्टार्ट आहे एंड पर्यंत लाईनच लाईन, एंड पर्यंत लाईनच लाईन आहे. आई शपथ किती आहे बघ ती, आई शपथ किती लांब जाते. सकाळी काहीच लाईन नव्हती, सकाळी म्हणजे थोडीच होती, तरी 4 तास लागले. आणि आता इथे बघा किती मोठी लाईन लागलेली आहे. ये भाई निखिल, हे निखिल लाईन बघ ना. चापट तुझ्या निखिल व्हायला ते कोणा चापट देणार आहे तू? नुसता टाइमपास करतो. चाललो आता पंचवटीला, इथं दर्शन झालंय. आता पंचवटीला जातो, 1 तासामध्ये पोहोचायचं आम्हाला, नाहीतर आम्हाला आरती भेटणार नाही. पीछे उच्च स्वर से कहेंगे हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, राम राम हरे हरे. बहुत बहुत धन्यवाद. आप सब कीमती समय निकाल के आज माँ गोदावरी की आरती में पधारे. हर हर गोदा हर हर गंगे, गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते, गोदावरी भगवते सोज्वळ वाहतसे तुझसी. आता भावे अर्पिले युक्त चंदन परिमळे, ते पृथ्वी रूप गंध आगळे तव पूजार्थे. देवी सुरसरिते गोदावरी माता, देवी शब्देगा हिमाचल सुरवर जगदीशे अनुग्रहिणा, पावन धारा देऊन गिरिवर दही भरला. सर्वकर्ता प्रवाह कल्याणार्थे अविरत आक्रमिला. जय देवी सुरसरिते. ससंगतेन नीराजनन्ते जगदम्ब पूर्वे. प्राणियों में विश्व का कल्याण हो. आर्य समाज हिंदू माता की
पब्लिक भरपूर आहे. चला पंचवटीची पण आरती बघितली आता आणि बरेचपैकी आपण सगळ्या आरत्या बघितलेल्या आहेत. आता आपण जातो गाडीमध्ये जातो, जेवण वगैरे करतो, मग त्याच्यानंतर सरळ आपण संभाजीनगरला जाऊया. बाई खतरनाक आरती होती, तुम्ही पण बघितली असेल. आता आपली गाडी कुठे ते शोधतो, मग आता जेवण करायला जातो, त्याच्यानंतर आपण सरळ संभाजीनगरला जायचं. आपल्याला उद्याची आपली 9वी ज्योतिर्लिंग पूर्ण करायची आहे आणि आज आपली 8वी ज्योतिर्लिंग पूर्ण झालेली आहे आणि उद्या आपली 9वी ज्योतिर्लिंग पूर्ण होणार. योगा निघतील काय मॅगडीला आलो होतो, खाऊन बिऊन झालाय. आता डायरेक्टली संभाजीनगरला त्याच्यानंतर आम्ही मध्ये जेवणाचं होतं, आता मॅगडी खाऊन घेतो. काय पाणी कशाला मागवलं? आता धाब्यावर थांबलो आहे जेवण करायला आणि आता हॉटेल पण जवळच आहे. इथे जेवण झाल्यावर सरळ जाऊ रूमवर आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो.